मला एक सांगा, सगळे आपले मंत्री किंवा आयुष मंत्री आता हे इतके बिझी असतात की त्यांना कशालाच वेळ नसतो. तर सगळ्या मंत्र्यांसाठी म्हणजे राज्यातले किंवा कॅबिनेटमधले असे तुम्ही 3 आसनं सांगाच की सगळ्या मंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ती केली पाहिजेत. नाही सोपे असं नाही. हां, आता सांगा. त्याच्यामध्ये आपण पाहतो की अनुलोम विनुलोम आहे, एक आपलं जे आहे कपालभाती आहे, आणि बाकीचे जे असणे ते की आपल्या शरीराला वेगवेगळ्या अवयवासाठी, वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या भागासाठी आपण वेगवेगळे योगामध्ये सुद्धा वेगवेगळे किंवा आसनं सूर्यनमस्कार करावे. आता सूर्यनमस्कार खूप अवघड असतो राजकारणातल्या लोकांना. इतका सोपा नाही. ते लहानपणापासून ज्याला प्रॅक्टिस आहे तोच चांगल्या पद्धतीनं सूर्यनमस्कार करू शकतो. पण बाकीचे जे सोपे आसनं आहेत किंवा त्यांनी करावीत प्रत्येकाने. आता 3 अशा गोष्टी सांगा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, कारण हे सगळीकडे पसरणार, की त्या 3 गोष्टी प्रत्येकाने एक जीवनशैली म्हणून स्वीकारली पाहिजे आणि त्या 3 गोष्टी कराव्यात म्हणजे तुम्हाला औषध घ्यायची वेळ येता कामा नये. 3 गोष्टी. अगदीशय आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, काही जास्त करण्याची आवश्यकता नाही. फक्त 2 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही कधीच आजारी पडत नाही. एक तर स्वतः खानपान चांगलं ठेवा, शुद्ध, आणि दुसरं दिनचर्या. दिनचर्या म्हणजे तुम्ही रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा आणि सगळे कार्यक्रम आपण आपले स्वतः करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही पहा, कुठलाही म्हणजे आपल्या घरातले लहान मुलंसुद्धा रात्री 12-1च्या अगोदर झोपत नाही. आज स्क्रीन टाईम एवढा वाढत चाललेला आहे आपला, मग टी व्ही असेल, मोबाईल असेल, की ह्याच्यामध्ये झोपणे, आणि सकाळी कोणी लवकर उठत नाही. आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला, की आपल्या गावात, आपल्या शेजारी पाजारी अबाव 82, अबाव 85 वयाची जी काही आमचे आजोबा आजी असतील, एकदा जरूर त्यांना जाऊन भेटा. तुमच्या आजूबाजूला जे 85 वर्षाची वरची जे वृद्ध आहेत त्यांना जाऊन भेटा आणि त्यांना विचारा सुरुवातीपासूनची त्यांचं खानपान काय होतं, त्यांची दिनचर्या काय होती. आजही मॅडम मी तुम्हाला सांगेल की 85च्या वरची कोणीही तुम्ही घ्या, एक तर त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे, खूप तल्लख, त्यांची नजर चांगली आहे, त्यांचे दात चांगले आहेत, त्यांचे सगळे अवयव व्यवस्थित आहेत, केस चांगले आहेत, आणि ते शेवटच्या क्षणापर्यंत आपली स्वतःची कामं स्वतः करतात, बेडवर कधी पडलेले. आणि ते लोक तर तुम्हाला सांगतील की त्यांनी आयुष्यात कधी सलाईन घेतलं नाही, इंजेक्शन घेतलं नाही किंवा गोळ्या घेतलेल्या नाहीत, हेही तुम्हाला ते सांग. त्याचं कारण असं होतं की त्या लोकांनी त्यांच्या सुरुवातीच्या तरुणपणापर्यंतच्या काळामध्ये घरचंच शुद्ध खाल्लं, घरचं दूध, तूप, घरच्या शेतातली ज्वारी, आणि त्यावेळेस एवढा खताचा आणि विषारी औषधाचा प्रयोग शेतीमध्ये केला जात नव्हता 40 वर्षाच्या अगोदर. म्हणजे सर्व शुद्ध त्यांना खायला मिळायचं आणि ती लोक मेहनत करायची. अगदी त्या काळातली आमची महिला असेल तर घर सारवण्यापासून, विहिरीतलं पाणी काढण्यापासून, कपडे धुण्यापासून, शेतीच्या कामापर्यंत सगळे कामं आमच्या महिला करायच्या. त्यावेळेस काही घरकामाला बाया त्या काळात नव्हत्या, आणि असे फरशाचे घरंसुद्धा त्यावेळेस नव्हते, सारवायला लागायचे. भिंती मातीच्याच आहे. म्हणजे त्यांनी चांगलं खाल्लं, चांगली मेहनत केली. आणि तुम्ही पहा की ग्रामीण भागामध्ये 9 वाजता अख्खं गाव झोपलेलं सापडायचं. 9च्या अगोदर जेवणं करून लोक झोपायचे आणि सकाळी 4 वाजता गाव जागी झालेलं असायचं. मग त्या लोकांची ती दिनचर्या, ते खानपानमुळं आज ते 95, 90, 95 वयामध्ये सुद्धा स्ट्रॉंग आहेत किंवा सगळे अवयव त्यांचे शाबूत आहेत. आज जर तुम्ही 80च्या मागं जर आलात तर 80 वर्षाच्या माणसाला जर 2 टॅबलेट सुरू असतील तर 70वाल्याला 3 चालू आहेत. 60वाला असेल तर त्याला 4 टॅबलेट दिवसातून घ्यावं लागतात. अगदी तुम्ही पहा जसे जसे आजार वाढत चाललेले आहेत, त्याच्यात 2 जे मुख्य कारणं आहेत ते खानपान आणि दिनचर्या. याच्यावर लोकांनी कंट्रोल करावं आणि आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवावं, असं सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आव्हान करतो. थँक्यू. आता मी शेवटचा एक रॅपिड फायर आहे, लास्ट सेगमेंट. आयुष ही उपचार पद्धती आहे का जीवन पद्धती? खरं म्हणजे आयुष ही खऱ्या अर्थानं आमची जीवन पद्धती आहे. त्याचं कारण असं आहे की जर आयुषला आपल्या जीवनाचा भाग जर आपण बनवलं तर आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. आयुषमधला योगा असेल, आयुर्वेदा असेल, किंवा मग एखाद्या वेळेस लहान मोठे जे आजार होतात त्याच्यासाठी आपण घरगुती उपाय, मग ते होमिओपॅथीचे औषधं असतील, युनानी असेल किंवा आयुर्वेदाचे सुद्धा असतील,
की याचाच वापर आपण जास्तीत जास्त करून आपण त्याला कंट्रोलमध्ये करू शकतो. आणि जीवनपद्धती आहे याच्यासाठी याच्या म्हटलं की आयुष्य हे कुठलाही आजार होऊ नये म्हणून आयुष्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि म्हणून ती जीवनाचा एक भाग तो बनला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता यावेळेचा जो आपण योगाचा इव्हेंट करतो तो योग 365, म्हणजे योग हा एक दिवसाचा इव्हेंट नाही, हा 365 करायचा. दिवस तुम्ही केला पाहिजे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला जरूर भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.